परत तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. तर गाईज पावसाळा चालू झालेला आहे आणि खूप दिवसात चाललं होतं माझं की नाही का, आता पावसाळा चालू झाला, हिरवगार वातावरण सगळीकडे झालंय, तर मस्तपैकी कुठेतरी छान लोकेशनला जावं. तर मी फायनली आज आलेले आहे देवाच्या ठिकाणी, ते म्हणजे खारवड्याचा म्हसोबा, त्या ठिकाणी आलेले आहे आणि खूप छान असं लोकेशन आहे गाईज. तर आता मी जाणारच आहे, आतमध्ये एंट्री करणार आहे. मी पण फर्स्ट टाइमच आले, कधीच नव्हते आले, फक्त मी व्हिडिओ वगैरे पाहिले होते, पण इच्छा होती माझी खूप दिवसाची, पण मला काही यायला पॉसिबलच नव्हतं झालं, पण आज फायनली मी आलेले आहे. तर चला, आणि तुम्ही पण माझ्यासोबत म्हसोबाचं दर्शन घ्या मस्तपैकी, आणि माझा हा ब्लॉग अजिबात स्किप न करता पूर्ण माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा. आणि चलो. तर गाईज बघा किती छान असं लोकेशन आहे ते, आणि आता चला आम्ही आता एंट्री करणार आहोत. तर गाईज चला आम्ही आता जाणार आहोत. व्ह्यू बघा किती छान असं आहे, किती भारी वाटतंय ते, झाडाकडे मस्त आहे. तिकडे बघ ना कसलं भारी आहे, तिकडं ते किती भारी आहे, नंदी आणि शिव आणि पार्वती बसले नंदीवरती. तर गाईज बघा किती छान असं लोकेशन आहे. चला भारी. तर गाईज चला तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन करा मस्तपैकी म्हसोबाचं. खूप भारी आहे इथं, एक नंबर वाटतं. तर गाईज आम्ही पोहोचलो इथे 6 वाजता, आणि नेमकं आम्ही याच्या टायमिंगलाच आरती पण झाली. खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं एकदम, आणि पहिल्यांदाच आले, पण मला माहीत नव्हतं एवढं छान आहे मंदिर वगैरे, पण खूप सुंदर असं मंदिर आहे. व्ह्यू पण बघा किती सुंदर असा आहे, एक नंबर आहे. तुम्हाला दाखवते अजून बाकीचा व्ह्यू वगैरे कसा आहे ते. मस्त हिरवं हिरवं वातावरण झालेलं आहे. आणि हे बघा गाईज मंदिर, हे मेन म्हसोबाचं मंदिर आहे. इथे देवीचं मंदिर आहे कोणतं तरी. दिसत नाही इथे, देवीचं मंदिर आहे. पाया पडतो देवाला. दर्शन वगैरे छान झालंय मस्तपैकी म्हसोबाचं. आता आम्ही इकडे जाणार आहोत. बघा किती सुंदर असा नंदी आहे आणि महादेव पार्वती. तर चला. तर गाईज बघा किती असं झाडं बिडं आहेत मस्त, आणि व्ह्यू पण खूप छान आहे. पायऱ्या मोठे मोठे डेंजर. गाईज बघा मी आले इथे नंदीपाशी, केवढं मोठं आहे, खूप भारी बनवले यार, खूप सुंदर. तर गाईज या मस्त पैकी भेळ
टेस्टी आहे भेळ. आणि इकडे वडा सांबार. हालत नाही खायची, लगेच सवय लागली मला. तरी पण आता व्हिडिओ घ्यायची पण इच्छा नाहीये, पण घेणार आहे तरी पण. या खायला मस्त पैकी डोसा पण आवडतो, डोसा. तर काहीच मस्त पैकी डोसा ऑर्डर केलेला आहे. बघा केवढं मोठा आहे. आणि आता मी डोसा खाणार आहे. या डोसा खायला भारी मसाला डोसा. बटाट्याची भाजी आपण या गाईज मस्त पैकी. तर गाईज आमचं मस्तपैकी झाले दर्शन वगैरे. आणि आम्ही इथले पण खूप साऱ्या मी रील्स काढल्यात. म्हणजे जास्त वेळ नव्हता, अजून काढायच्या होत्या पण जास्त वेळ नाही भेटला त्यामुळे. तर चला आम्ही आता चाललोय घरी. चलो. तर गाईज मस्तपैकी आमचं झालंय सगळं. आता रील्स पण काढून झालेले आहेत आणि आम्ही आता फायनली निघतोय इथून. तर चला माझा ब्लॉग पण इथं स्टॉप करणार आहे. चला भेटूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आजचा माझा ब्लॉग कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि चला गाईज बाय बाय.